कधी असं ऐकलंय का की मंदिरात जवळ कोणी झोपलेलं आहे, नाही. ठीक आहे, किंवा मंदिरात तुम्हाला झोपायची व्यवस्था आहे? नाही होऊ नाही. शकत. कारण ती एवढी हायर एनर्जी आहे की जी आपली बॉडी कॅरी नाही करू शकत. मंदिराच्या आजूबाजूला जर घर असेल तर त्या एनर्जी पॉईंटला कंटिन्यू तुम्ही जर कॅरी करत असेल तर तिथं कुठं ना कुठं तुम्हाला पॅरालिसिस अटॅक, मायग्रेनचा इश्यू, कॅन्सर्स, एन नंबर ऑफ डिजीजेस आहेत की जे होऊ शकतात. आजही मी बघितलेले बरेच जे आपले पुरातन मंदिरं आहेत, ठीक आहे, त्याच्या आजूबाजूला जर कोणी राहत असेल तर त्यांना 101% अशा काही डिजीजेस झालेले. ओके. तर म्हणून असं सांगितलं जातं की जिथपर्यंत शॅडो पडतं त्याचं एक रेडियस डिफाईन केलं होतं की बाबा एवढ्या एरियामध्ये नाही पाहिजे. तर त्या रेडियस डिफाईन कसं करणार? तर मग सरासरी असं सांगितलं की जिथपर्यंत शॅडो पडते तर तिथपर्यंत नको आहे. पण हे फक्त जुन्या जे मंदिर आहेत आपले तर त्यांच्यासाठी हे ऍप्लिकेबल आहे. आपण सोसायटीमध्ये वगैरे मंदिर बनवत असेल, घरातलं मंदिर असेल तर त्याच्यासाठी हे लागू.